आज बघणार आहोत आपण पदावली हा टॉपिक, जेणेकरून स्कॉलरशिप तसेच स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा टॉपिक महत्त्वाचा राहील। तर बघा, आता पदावलीमध्ये आपण पहिला नियम जो आहे तर तो लक्षात घेऊयात। काय नियम आहे, कोणत्या पण पदावली सोडवताना कोणत्या नियमाप्रमाणे सोडवायच्या आहेत। पहिलं बघा, कंचे भागू देव। मग याचा अर्थ काय होतो बघा, क म्हणजेच काय सोडवायचा, पहिल्यांदा कंस सोडवायचा। कोणतीही पदावली आली तर पहिल्यांदा तुम्हाला काय सोडवून घ्यायचं आहे, कंस सोडवायचा। त्यानंतरचं चे सोडवायचं। म्हणजेच काय, तर समजा तुम्हाला असं विचारलेलं असतं की 100%ची 50% किती आहे किंवा 300चे 50% किती, असे जर प्रश्न विचारतात ना, तर तेव्हा त्यावेळेस जे घेतलेलं आहे ना तर ते पहिला घ्यायचं। म्हणजेच तो गुणाकार असतो तो घ्यायचा अगोदर। त्यानंतरचं भा म्हणजे थोडक्यात भागाकार आहे। नेक्स्ट आहे गु म्हणजेच काय घ्यायचं, तर गुणाकार घ्यायचा। नंतर घ्यायचे बेरीज आणि त्यानंतर घ्यायचंय तुम्हाला वजाबाकी। म्हणजे कोणतीही पदावली सोडवताना तुम्हाला कंचे भागू बेव हा नियम लक्षात ठेवायचा आहे। आता जर कंस दिलं नसेल तर चे दिलंय का बघायचं। जर चे दिलं नसेल तर भागाकार आहे का बघायचं। त्यानंतर गुणाकार बघायचं, बेरीज आणि वजाबाकी अशा पद्धतीने तुम्हाला सोडवून घ्यायचं आहे। चला तर बघूयात आता पहिलं एक्झाम्पल काय आहे ते। यामध्ये बघा, तुम्हाला पहिल्यांदा कोण कोण दिसतंय बघायचं, म्हणजे कोणकोणत्या क्रिया आहेत। पहिली वजाची आहे, भागिले आहे, अधिक आहे आणि गुणिले आहे। म्हणजे आपल्याकडे चारही क्रिया आहेत। तर ह्या चार क्रियांपैकी ना पहिल्यांदा कोणती घ्यायची, तर आपल्या नियमाप्रमाणे जायचं त्या चारही। आता कंस पण नाही तर चे पण नाही, राहिलेल्या चार क्रिया आहेत त्या आहेत। तर त्यातली पहिली आपण बघूयात कोणती, भागाकाराची। आणि सोडवताना काय करायचं, कोणत्या दोन अंकामध्ये ना तो भागाकार आहे हे बघायचं। म्हणजे ह्या दोन अंकामध्ये आहे त्यावेळेस काय करायचं, हा 20 आहे तसा लिहायचा, याला काही करायचं नाही। मायनस वजा आहे ते पण लिहायचं। 15/3 म्हणजेच आपण तोंडी करू शकतो, किती येणार तर 5 आलं। परत अधिक 2 गुणिले 10 राहिलं, आलेत लक्षात। त्यानंतर एक पहिला तर चार क्रिया होत्या, त्याच्यातली पहिली क्रिया गेलेली आहे। राहिल्या किती क्रिया, फक्त 3च। मग 3 पैकी आपल्याला कोणती पहिल्यांदा घेऊयात बघा, वजा आहे, अधिक आहे आणि गुणाकार आहे। तर कोणती येणार आपल्यासाठी, गुणाकाराची घेऊया पहिल्यांदा। म्हणजेच 20 वजा 5 अधिक हे 2 गुणिले 10 म्हणजेच किती झाले, 20। आता यापैकी काय करायचं, तुम्हाला बेरीज किंवा वजाबाकी यापैकी काय घेताना घ्यायचं। जरी तुम्हाला सांगितलं असलं पहिल्यांदा बेरीज आणि वजाबाकी, तर दोनच इथं राहिलेले आहेत। तर जी क्रिया पहिल्यांदा आली आपण ती घेऊयात। 20 वजा 5 म्हणजेच किती आलं, 15 आणि 15 नंतर अधिक 20 आलेलं किती झाले, तर थोडक्यात तुमचा आन्सर असणार आहे 20 आणि 15। इथं पण आपण अगदी असं लिहित बसायचं नाही, म्हणजे एका खाली 20 अधिक 15 वगैरे असं नाही करायचं। तर काय करायचं, 20 आणि 10 30 झाले आणि वरचे 5 किती होणार, तर ते 35 आले। त्यामुळे तोंडी तुम्हाला कॅल्क्युलेशन जमले पाहिजे। प्रत्येक वेळेस त्याचं असं आडवी मांडणी उभी मांडणी वगैरे नाही करत बसायचं, पटपट पटपट तोंडी तुम्हाला जमायला हवे। त्यानंतरचा पुढचा आहे बघा, इथं तर दोनच क्रिया दिलेल्या आहेत, एक अधिक आहे आणि एक गुणाकाराचे आहे। तर पहिल्यांदा कोणतं करायचं, गुणाकार पहिल्यांदा घेऊयात। बघूया गुणाकार काय येतो तो। यांचा 7 अधिक 5 गुणिले 2 आहे। तर ह्याच्यातलं पहिल्यांदा गुणाकाराची क्रिया घेऊया। म्हणजेच किती आलं, 7 अधिक 5 गुणिले 10 झाले आणि आलेले बेरीज किती झाली, तर 10 7 17। कळाले कशा पद्धतीने घ्यायचंय। त्यानंतर आपण बघूया तिसरं गणित काय दिलेलं आहे ते। आता तिसऱ्या गणितामध्ये बघा, किती क्रिया आहेत, अधिक म्हणजे बेरीज आहे, भागाकार पण आहे आणि गुणाकार पण आहे। ह्या तिन्ही क्रिया तुम्हाला दिलेल्या आहेत। मग तिन्ही क्रियांपैकी ना पहिल्यांदा कोणती क्रिया येत्या ते चेक करूयात आपण। पहिल्यांदा कोणती आहे बघा, भागाकाराची घेऊयात। म्हणजे नियमाप्रमाणे आपण जायचं, कुठली पण पदावली आली का पटकन कंचे भागू बेव आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे। मग पहिल्यांदा भागाकार बघूया, कारण कंस पण नाही आणि चे पण नाहीये, म्हणजे राहिला कोणता, फक्त भागाकार। भागाकार बघूयात आता। 50/25 म्हणजेच किती येणार, 2। मग 100 आहे असं ह्या अधिक चिन्हाला पण काही करायचं नाही। 50/25 म्हणजेच 2 आलं आणि गुणिले 2 आलं। ह्या पद्धती अगदी एकदम बेसिक पासून जी मुलं तयार करतात ना त्यांच्यासाठी आहे। आणि ज्यांना आपल्याला म्हणजे खूप चांगली तयारी झालेली आहे, 21-25 गणित सोडवून झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी अशा स्टेप्स नाही केल्या तरी चालतील। डायरेक्ट तुम्हाला 25/50 म्हणजे 2 येणार, 2 गुणिले 2 झालं 4 आणि 100 अधिक 4 104 असं पटकन तुम्हाला जमायला हवं। पण अगदी ज्यांच्या काहीच कन्सेप्ट क्लिअर नाहीत अशी सुद्धा विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी आहे हे। 100 अधिक 2 आलेलं, तिथला गुणाकार करा, किती झालं बघा, 100 अधिक 4 म्हणजेच आलेलं उत्तर किती असणार आहे आपलं, 104। कळालेत कसं घ्यायचं ते। त्यानंतर बघा पुढचं एक्झाम्पल घेऊयात आपण।
इथं पण किती दिलेत आधी म्हणजे बेरजेच आहे, भागाकार आहे आणि गुणाकार आहे. तर पहिल्यांदा आपण कोणतं घ्यायचं, भागाकाराचं. म्हणजेच किती आलं बघा, पहिलं 10/2 आहे म्हणजे 16 आहे असं लिहिणार. अधिकला पण आपण काही करणार नाही. त्यानंतर 10/2 म्हणजेच किती आलं, 5 आणि गुणिले हे 4 आपण ॲज इट इज लिहून टाकलं. त्यानंतर काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा म्हणजे 16 आणि अधिक आहे असं लिहिणार. 4 पंचे किती आलं, 20 आणि 16 अधिक 20 या दोघांची बेरीज किती येणार. आता हे पण अगदी उभी मांडणी करत नाही बसायचं. 20 आणि 10 30 झाले, 30 आणि 6 वरचे किती होणार तर 36. अशा पद्धतीनं करून घ्यायचं. त्यानंतरचं बघा पुढचं आहे गुणाकार आहे. गुणाकार आहे, अधिक आणि गुणाकार असे 3 तुमच्याकडे आहेत. तर ह्याच्यातले काय करायचं बघा, पहिल्यांदा गुणाकार आहे तर तुम्ही कुठलाही गुणाकार जो पहिल्यांदा आलाय तो आपण घेऊयात. इथं 8 गुणिले 2 म्हणजे 16 अधिक ह्याचं सुद्धा आपण केलं तरी चालेल. म्हणजेच किती झाले, 4 पंचे 20 झाले, कारण दोन्ही पण गुणाकारच होते ना, त्याच्यामुळे ते करून घेतले. आणि 16 आणि 20 होणार किती, 20 आणि 10 30 झाले, 30 आणि 6 किती होणार तर 36 होणार. कळालेत कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूयात आपण. आता इथं सुद्धा किती क्रिया आहेत बघा, बेरजेची पण आहे, भागाकार पण आहे, गुणाकार पण आहे आणि वजाबाकी पण आहेत. ह्या 4ही पण क्रिया दिलेत. मग आपला नियम काय सांगतो, पहिल्यांदा कंचे भागोदेव प्रमाणे यायचं. म्हणजे पहिल्यांदा आपण कोणतं घेणार, भागाकाराचं. ठीक आहे. मग आता मला सांगा, हा 50 आहे असं लिहूया, अधिक आहे असं लिहिलं. 100/25 म्हणजेच किती येणार सांगा, पाडेपाठ 30 पर्यंत करायचेच. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असते की स्कॉलरशिप विद्यार्थी आहात किंवा इतर कुठलेही विद्यार्थी असू दे, त्यांना 30 पर्यंत किमान पाडेपाठ असायलाच पाहिजेत. कारण पुढे जाऊन तुम्हाला जेव्हा JEE मेन्स वगैरे किंवा CET वगैरे देत असताना तर त्यावेळी तुम्हाला पटपट कॅल्क्युलेशन होणं खूप गरजेचं असतं. तर त्यासाठी आपलं ब्रेन अलर्ट होण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित पाडेपाठ करायलाच हवेत आणि तुम्ही कराच. आलेलं किती झाले, 100/25 म्हणजे 4 आलं, परत गुणिले 4 आणि वजा 10 आहे असं लिहूया. कळालेत. नेक्स्ट कोणतं करायचं, पहिला भागाकार झालाय, दुसरा आता कोणता करून घेऊया, गुणाकाराचं. म्हणजे 50 अधिक हे किती झालं, 4 चौक 16 वजा 10. त्याच्यानंतरचं 50 आणि 16 किती होणार बघा, 50 अधिक 10 करायचं, 60 झालं. 60 अधिक 6 म्हणजे 66 आणि 66 वजा 10 म्हणजे आन्सर किती असणार आहे तर तुमचं 56 असणार. झाले क्लिअर कन्सेप्ट, कशा पद्धतीने यूज करायचा आहे तो. त्यानंतर पुढचं बघूयात आपण काय दिलेलं आहे ते. 24/4 आणि अधिक 8 आहे. म्हणजे पहिल्यांदा आता इथं भागाकार करूया. भागाकार नंतर गुणाकार नाही तर त्याच्यानंतरच मग डायरेक्ट आलेलं आहे बेरीज, करते आपण बेरीज करून घेऊया. 24/6 म्हणजेच किती आले, ह्याचं उत्तर 6. 6 अधिक 8 कारण 4 सम 24 म्हणजेच उत्तर किती असणार आहे तर 14. कळालेत कशा पद्धतीने सोडवायचं आहे. त्यानंतर बघा पुढचं काय दिलेलं आहे, 8 अधिक 20 आणि भागिले 5 म्हणजे कोणताही भागाकार आणि अधिक अशी दोनच फक्त ह्याच्यामध्ये क्रिया दिलेल्या आहेत. तर यातली पहिली क्रिया करूयात आपण भागाकाराची. आणि 8 अधिक तसंच लिहायचं. किती झाले, 20 ला 5 न भागा म्हणजे 4 झालं. आणि आलेलं हे 8 अधिक 4 किती होणार तर 12. तोंडी करायला हरकत नाही. 9 10 11 12 असं नाही मोजत बसायचं, पटकन जमलं पाहिजे. त्यानंतरचं पुढचं बघूया. इथं आता कंस आलेला आहे तर आपण पहिल्यांदा काय करूयात, कंस सोडवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग भागाकार वापरायचं का काय ते पुढे बघूयात. काय करायचं आहे, असा 5 लिहिला, कंसामध्ये किती होणार बघा बरं, 6 आणि 4 किती झाले 10 वजा 50/5 आहे असं ठेवूया. अजून आता सध्या तर नाही काय करायचं. त्यानंतर कंसातनं ह्याला गुणून घ्या, कारण ह्याच्या कंसाच्या बाहेर कोणतं चिन्ह नसतं. ह्याचा अर्थ काय असतो तर तो गुणाकार लपलेला असतो तिथं. हे कायम लक्षात ठेवायचं, कारण इथं कुठलं चिन्ह दिलेलं नाही तर ते कोणतं असतं गुणाकाराचं. म्हणून 5 गुणिले 10 किती झाले 50, परत वजा 50 आणि भागिले 5 एवढंच आपल्याकडे राहिलं आता. म्हणजे वजा आणि भागाकार एवढ्या दोनच क्रिया राहिल्या. तर आपण आता कोणती घ्यायची पहिल्यांदा सांगा, भागाकाराची घेऊयात. म्हणजे 5 ला तर 50 ला भागलं तर किती होणार 10 येणार का, म्हणजे 50 वजा 10. याला मी अंडरलाईन करते म्हणजे आपण कोणती क्रिया केली त्याच्या खाली. 50 वजा 10 म्हणजेच किती येणार 40. हे तर सगळ्यांना जमेलच. कळालेत कसं सोडवून घ्यायचं. त्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. किती दिलेत बघा याच्यामध्ये, 12 अधिक 18 भागिले 6 गुणिले 8 वजा 5. इथं सुद्धा 4 क्रिया तुम्हाला दिलेल्या आहेत. 4 पैकी पहिल्यांदा आपण कोणती घ्यायची, भागाकाराची. म्हणजेच 12 अधिक हे आहे असं लिहा, 18 ला 6 ने भागलं म्हणजेच किती आलं 6 18 गुणिले 8 आहे वजा 5. इथपर्यंत झालं क्लिअर.
आता कोणत्या क्रिया राहिल्या बघा, अधिक आहे, गुणाकार आणि वजा, ह्या 3 राहिल्या. यांच्यापैकी कोणती घ्यायची आता गुणाकाराची करूयात. म्हणजेच 12 अधिक आणि हा गुणाकार किती 24 वजा 5. त्यानंतरचं 12 अधिक 24. आता इथं काय घ्यायचं, कंचे भागू बेव प्रमाण बेरीज पहिल्यांदा करूयात. आल्या तर 12 आणि 24 किती झाले, जर पाडेपाठ असतील तर 24 मध्ये 12 मिळवल्यावर किती येणार हे तुम्हाला पटकन समजू शकेल, काय प्रॉब्लेम नाही. किती होतात बघा आता, 36 आले का बघा. आणि 36 वजा 5 म्हणजेच किती होणार 31. समजलेत कशा पदावली सोडवायच्या आहेत, काय करायचं आहे आणि कशा पद्धतीनं तुम्हाला हे जमायला हवं. कंचे भागू बेवचं रूल आहे, जो नियम आहे तो अजिबात विसरायचा नाही. कुठली पण पदावली कितीही मोठी असू दे, पदावली काही जरी आली ना तरी तुम्हाला अशा पद्धतीने एक्झाम्पल सोडवायला यायलाच हवीत, जी स्कॉलरशिप एक्झाम मध्ये तुम्हाला विचारली जातात. आणि कसं आहे, पदावलीमुळे बऱ्याच मुलांचं कॅल्क्युलेशन पण फास्ट होतं, कारण बरीच एक्झाम्पल तुम्हाला यामधली तोंडी सॉल्व्ह करायची असतात. चला मग यानंतर मी तुम्हाला काही होमवर्क देते, तर ते होमवर्क सुद्धा ना तुम्ही कंप्लीट करून घ्या. स्कॉलरशिपच्या दृष्टीनं आणखी काही महत्त्वाची असणारी आपण पदावलीची एक्झाम्पल बघणार आहोत. बघूयात आता. पहिल्यांदा काय आहे बघा, याच्यामध्ये अधिक आहे, गुणाकार आहे, वजा, भागाकार 2 वेळा आलेला आहे. पण पहिल्यांदा भागाकार कोणता सोडवून घ्यायचा, तर जो ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे ना तो पहिला भागाकार सोडवून घेऊयात. आता पहिल्यांदा बघा, इथं अगदी जे विद्यार्थी बेसिक पासून बघत आहेत ना त्यांच्यासाठी अगदी स्टेप वाईज स्टेप करायचं. ज्यांना असं वाटतं की आपलं प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने झालेलं आहे त्यांनी डायरेक्ट जरी सोडवलं ना तरी सुद्धा चालतं. तर बघूयात आता. पहिल्यांदा बेस पक्का करा, मग डायरेक्ट सोडवायचं आपल्याला बघता येईल. इथं 15 अधिक 5 गुणिले 9 वजा 4 भागिले 2 गुणिले कंस सोडवून घ्या 25 भागिले 5 म्हणजेच इझिली आपण 5 लिहू शकतो. त्यानंतर बघूया कोणतं घ्यायला पाहिजे. 15 अधिक 5 गुणिले 9 ॲज इट इज ठेवा. काय करायचं, वजा ही आपलं आहे असंच राहणार आहे. 4 भागिले 2 म्हणजेच उत्तर आपण सहजपणे सांगू शकतो 2 आलेलं गुणिले 5 ॲज इट इज तसंच ठेवा. आता राहिली कोणती आपल्याला ऑपरेशन, इथं पण एक गुणाकार आहे, इथं पण एक गुणाकार आहे, तो सायमल्टेनियस करून घेऊया. 15 अधिक 9 5 45 आणि वजा किती आलं हे 10. म्हणजेच यांच्यापैकी 15 आणि 45 किती होणार, बेरीज करू शकताय तुम्ही. किती झाले बघा, 15 चौक 60 आणि वजा 10 म्हणजेच आलेलं उत्तर किती असणार आहे तर 50. आलेत लक्षात कसं सोडवायचं आहे तुम्हाला ते. पहिला कंचे भागू बेव हा रूल कितीही मोठे एक्झाम्पल येऊ दे ते विसरायचं नाही. आता तर कशा पद्धतीनं दिलंय बघा, सगळीकडे 15 15 15 जेणेकरून मुलांचं कन्फ्युजन व्हायला पाहिजे आणि मुलं कशी लिस्टमधून बाहेर पडतील. काय दिलेलं आहे बघा, 15 वजा 15 भागिले 15. 15 वजा ह्या 15ला आपण काही करायचं नाही, सॉरी 15 आणि वजा ॲज इट इज ठेवायचं. भागाकाराचं चिन्ह कोणत्या 2 संख्यांच्या मध्ये आहे ते पहिला बघायचं. ज्या 2 संख्यांच्या मध्ये आहेत त्यांच्यावरच ते ऑपरेशन करून घ्यायचं. 15 भागिले 15 म्हणजेच 1 आलं, गुणिले 6 बरोबर 1 आहे. आता इथं वजा आणि गुणाकार आहे, पहिल्यांदा कोणतं घ्यायचं, गुणाकार घ्यायचा. म्हणजेच किती आला बघा, 15 वजा 6 1 6 आलं बरोबर 1 आहे. 15तनं 6 गेले म्हणजेच किती होणार 9. 9 बरोबर आलेले 1. ह्याचा अर्थ 1ची व्हॅल्यू किती असणार तर 9 असणार. आलेत लक्षात कशा पद्धतीनं सोडवायचं आहे ते. चला त्यानंतर आपण बघूयात नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल. बघा याच्यामध्ये पण ब्रॅकेट पण आहे आणि भागाकाराचं चिन्ह पण आहे. काय करता येईल याच्यासाठी, 1/2. मी अपूर्णांकांचा गुणाकार भागाकार शिकवताना तुम्हाला सांगितलं होतं की उलटून गुणिले कसं घ्यायचं. इथं मध्ये भागाकाराचं चिन्ह दिसलं आणि अपूर्णांक असला तर पटकन काय करायचं, लगेच उलटून गुणिले घ्यायचं आणि मगच सॉल्व्ह करायचं. 1/2 गुणिले 3/2 होणार आणि अधिक आलेलं 1 झालं. आता वरच्या वरच्यांचा अपूर्णांकांच्या गुणाकारामध्ये मी सांगितलं होतं, वरच्या वरच्यांचा म्हणजेच अंशाचा गुणाकार करायचा भागिले छेदाछेदांचा गुणाकार करायचा. 3 1 3 आलं भागिले 4 आणि अधिक 1. बरेच विद्यार्थी फसतात की आता ह्या 1चं काय करायचं. सिंपल सांगते, 1च्या खाली काय नाही, म्हणजे आपल्या माहितीसाठी 1 नोट डाऊन करून ठेवायचा जेणेकरून पटकन कळावं. ज्यांचं प्रॅक्टिस झालंय त्यांना काही डाऊट नाही, पटकन कळू शकतं. ज्यांचं नाही त्यांच्यासाठी अगदी बेसिक पासून सांगते. 3 1 3 आणि अधिक आलेलं 4. मागचं लक्षात ठेवायचं अपूर्णांक सोडवताना. इकडं असं परत इकडं असं आणि हे झालं का बघा. मागचं अपूर्णांकांचा गुणाकार किंवा त्यांचा भागाकार असतो तो सोडवताना काय करायचं, मागचं कायम लक्षात ठेवायचं आणि त्याच्या पद्धतीनं करायचं. 3 1 3
4 एके 4 आणि भागिले परत दोघांचा म्हणजे आलं किती तुमचं 7/4. जमेल का? अपूर्णांकांचं सोडवताना माप कायम लक्षात ठेवायचं, लक्षात येऊन जातात ते. इथं काय बेरीज असो वजाबाकी असो माप क्लिअर करायचं. आणि गुणाकार भागाकाराला सांगितले, भागाकाराला तुम्हाला उलटून गुणिले घ्यायला लागतं आणि गुणाकाराला अंश अंशाचा गुणाकार भागिले छेदाछेदांचा गुणाकार. हे अगोदर एका ह्याच्यामध्ये आपलं झालेलं आहे कम्प्लीट. आता बघूयात इथं परत पुन्हा भागाकाराला बघा. पदावली जरी तुम्ही म्हणालात की पदावली आम्ही सोडवते, पण त्यामध्ये इनडायरेक्टली तुम्हाला अपूर्णांकांची गणितं सोडवायला लागतात आणि एक्झामला विचारलेले आहेत. हे 99 उलटून गुणिले करा म्हणजेच 8/9 आलं. परत पुन्हा गुणिले 11/11 काहीच करू नका. कॅन्सल कोण कोणाला होतंय ग बघा, ते सिंपल डोक्यात ठेवायचं. आता बघा इथं 11 आहे, 11 एके 11 म्हणूया. इथं आलं किती 8 11 88. इथं 8 एके 8 डायरेक्ट इथं परत 8 एके 8 गेलं ग बघा. केवढं मोठं एक्झाम्पल दिसतंय. परत 11 एके 11 11 9 99. परत ह्या 9 ला 9 कॅन्सल झाला. फायनली फक्त आणि फक्त एक आन्सर येणार, कारण अंशामध्ये पण 1 गुणिले 1 गुणिले 1 येणार आणि छेदात सुद्धा परत 1 गुणिले 1 गुणिले 1. आता ह्या 9 ला 9 कॅन्सल करून टाकते बघा. आता सगळेच गोल झाले तर शिल्लक काय राहिलं फक्त 1 1 1 1. त्यामुळे फायनल आन्सर किती असणार 1 आणि आकडे केवढे मोठे दिसतात बघ. त्यानंतरचं नेक्स्ट बघूयात. कोणकोणते ऑपरेशन्स आहेत? गुणाकार पण आहे, वजा पण आहे आणि भागाकार पण आहे. पहिल्यांदा काय करायचं, कंचे भागू बेव विसरायचं नाही. पहिल्यांदा भागाकार करून घ्यायचा. आलेला किती येतो बघा 15 गुणिले 4 आणि वजा आलेला इथं 2 झाला का. त्यानंतरचं काय करायचं 15 चौक 60 वजा 2 आलं म्हणजेच फायनल आन्सर किती असणार आहे 58. जमतील का सोडवायला? त्यानंतरचं बघूयात काय करायचं. आता ह्याचं याच्यामध्ये तर बघा आतापर्यंत आपण जेवढे एक्झाम्पल बघितले त्यामध्ये इझिली भाग जायचा, काहीच वाटत नव्हतं, पटकन सॉल्व्ह करून आपण रिकाम व्हायचं. पण आता काय आहे 2 ला 5 ने भाग जातो का? नाही जात. मग काय करायचं बघूयात. आता डायरेक्ट तर जात नाही, पण कशा पद्धतीनं सोडवता येईल बघू. 25 वजा 25 गुणिले 2 हे असं भागिले लिहिण्यापेक्षा आपण असं करूयात ना, काय फरक पडतो. एकूण एकच आहे ना, खाली लिहिलं काय आणि तिथं छेदात लिहिलं काय आणि आडवं लिहिलं काय, अर्थ तर सेमच होणार आहे. आता राहिलं बघा भागाकाराचं चिन्ह गेलं निघून आपण असं केल्यामुळं. मग राहिलं फक्त काय वजाबाकी आणि गुणाकार, एवढी 2च क्रिया राहिले. तर मग काय करायचं, ह्या 5 न 25 ला म्हणजेच किती आलं बघा 25 वजा तसंच ठेवा. 5 न 25 ला भागलं म्हणजे 5 आलं. 5 गुणिले 2 किती होणार 10. बघा इथं 5 एके 5 आणि इथं 5 5 25 झालं की नाही? सोपं सांगा. 25 वजा 10 म्हणजेच किती आलं 15. हे तर काही सहज कुणाला पण सुटू शकेल, पण ही प्रोसेस तुम्हाला माहित असायला पाहिजे. नाहीतर एखादा विद्यार्थी म्हणला की 2 न 5 ला भागच जात नाही, मग करायचं काय? चुकलंय का गणित? गणित चुकलेलं नसतं. आपण तशा टाईपचे एक्झाम्पल बघितलेले नसतात, त्याच्यामुळे आपल्याला ते अवघड वाटायला लागतात. इथं बघा कोणतं आहे. आता पहिल्यांदा आपण भागाकार सोडवून घेऊयात. आहे असं पहिल्यांदा लिहूयात. किती आहे ते 20 वजा 5 गुणिले 2 अधिक 3 वजा 9 न ह्याला भागा म्हणजेच 9 दुनी 18 आला. चला आता कोणती ऑपरेशन राहिली बघा. प्रत्येक स्टेपला एक 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 कमी करत यायचं. ज्यांचं झालंय असं प्रॅक्टिस वाटतंय त्यांनी पटपट पटपट करायचे. इथं विनाकारण असं वेळ घालवत बसायचं नाही, स्टेप वाईज वगैरे लिहित. किती झाले बघा 20 वजा 10 आणि अधिक 3 वजा 2. आता डायरेक्ट वजाबाकी करा, परत बेरीज बघूयात पुढे. 20 वजा 10 10 झालं. 10 अधिक 3 वजा 2 10 3 13. 13 वजा 2 म्हणजेच किती आलं तर 11. झालं का क्लिअर? बघा कंचे भागू बेव प्रमाणे जायचं. त्यानंतरच बघूया. आणि आता तुम्हाला बऱ्याच लोकांना इथं कन्फ्युजन असेल की बेरीज म्हणताना अगोदर वजाबाकी का घेतली. कसं असतं मोस्ट ऑफ द एक्झाम्पल पदावलीची सोडवताना ना बेरीज आणि वजाबाकी जरी असली तर पहिल्यांदा कोणती क्रिया आल्या ना ती घ्यायची, एक्झाम्पल येतात बरोबर आणि तशी सोडवून घ्यायची. त्यानंतर बघूयात, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना ना असं माहित नसतं वजा 10 अधिक 3 वगैरे किती होणार, प्लस मायनस वगैरे अजून त्यांची तेवढी पोच नाही किंवा जमतीलच असं नाही होत त्यांना. अधिक वजा वजा होणार, मोठ्या संख्येचं साईन जाणार, हे अजून त्यांना पचनी पडायला खूप जड जातं. त्याच्यामुळे सरळ काय करायचं, दोन्ही क्रियांपैकी कोणती क्रिया अगोदर आल्या बघून घेतली तरी चालू शकते. त्यानंतरच बघूयात भागाकार पहिल्यांदा सोडवूयात. सगळीकडे इथं तर बघा सगळीकडे 8 8 8 आलंय. गुणिले 8 वजा 8 भागिले 8 किती एकच ना. 8 न 8 ला भागले एकच येणार आहे. त्यानंतरचं गुणाकाराचं करून घ्या म्हणजेच किती झालं 8 अधिक हे 64 आणि वजा 1. बोला 8 अधिक 64 म्हणजेच किती होणार 72.
72 - 1 म्हणजेच आलेलं आन्सर किती असणार आहे? 71. कळालेत कशा पद्धतीने घेतलेले आहेत ते? एवढं सराव झाल्यावर कुणाला पदावलीचा काय प्रॉब्लेम येईल असं होणारच नाही. त्यानंतर बघूयात आता नेक्स्ट आहे कोणतं? भागाकाराचा आहे, गुणाकार आहे आणि परत बेरीज दिल्या. काय करणार? 49/7 म्हणजे उत्तर किती आलं? पहिलं 7 × 0 आणि अधिक 12. पहिल्यांदा दोन्ही गुणाकार आणि अधिक दिले. गुणाकार किती होणार यांचा? 0 आणि अधिक आलेलं 12 म्हणजेच फायनल आन्सर किती आलं तुमचं? 12. लक्षात आलेत? कोणत्याही संख्येला जरी 0 न गुणलं तर आन्सर 0च येतं. हे काही नवीन सांगायची गरज नाही. आता तुम्ही अगदी 4थी-5वी स्कॉलरशिपचे एक्झाम्स देणार आहात म्हणजे तुम्हाला 100% हे माहीत असणार आहे. त्यानंतरचं बघूयात आपण 7 गुणिले, वरच्यात पण सेम करायचं. 7 गुणिले ह्याच्यापैकी किती होणार? 1 प्लस हा 18 डिवायडेड बाय, कारण पहिलं ऑपरेशन आपण ह्या दोघांच्या मध्ये केलं. 7/7 उत्तर एकच येणार. त्यानंतर बघा आता 5 गुणिले, ह्याचं ही सेम आणि गुणिले 5. मुद्दाम ते तसं देतात सगळीकडे सेम 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 आकडे. त्यानंतरचं बघा इथं पहिला काय करणार? गुणाकार आणि अधिक आहे तर पहिलं गुणाकार करूया. 7 आणि अधिक आलेला 18 डिवायडेड बाय, इथं किती झाले बघा? 5 × 25, कारण गुणाकारच होता ना, बेरीज वगैरे काय नव्हतीच त्याच्यामुळे भागाकार आणि गुणाकार दोनच. 18 आणि 7 किती झाले बघा बरं? 25. 25/25 आन्सर किती असणार आहे तुमचं? 1. झालेत क्लिअर? आले लक्षात? पदावली कितीही मोठी असू दे अशा पद्धतीने तुम्ही सोडवायला घ्यायचं. पुढच्या ह्याच्यामध्ये बघा परत अपूर्णांक आलाच. त्यासाठी तर मी पहिल्यांदा अपूर्णांकांचं तुम्हाला दिलेले होतं सोडवून. त्या अगोदरचे सगळे चेक करून घ्या, बघून घ्या अपूर्णांक वगैरे मी कसे सोडवलेले आहेत ते. काय करणार? इथं छेद समान आहे तर काय करूया? छेद समानाला दोघं एक लिहिला. 25 - 10, कारण समान छेद आहे. अधिक असेल अधिक करा, बेरीज असेल सॉरी वजाबाकी असेल वजाबाकी करा. 25 - 10 म्हणजेच 15 आलं. परत गुणिले 15/5 आहे. बघा बरं दोन्हीकडे पण 5 × 15 करून घेऊयात ना. उगाच पुन्हा मध्ये गुणाकार आहे, मॅडमने सांगितलंय अंशाचा गुणाकार करायचा, छेदाचा गुणाकार करायचा, ते एकूण एकच पडणार आहे ना, कशाला एवढं करत बसा. काय करूया? 5 × 15 3 आलं, 5 × 15 3 आलं म्हणजेच 3 × 9 फिनिश. आणि तसं जरी केलं ज्यांचं वर्ग पाठ आहेत, पाडे पाठ आहेत, त्यांनी डायरेक्ट 15 × 15 225, 225/25 येईल. 25×9 किती होणार आहे? 225. तसं जरी तुम्ही सोडवलं ना तरी सुद्धा चालू शकतं. लक्षात आलेत का एक्झाम्पल? आता तुम्हाला होमवर्कसाठी पण देणार आहेत, ते पण होमवर्कचे एक्झाम्पल करा. आणि आता जे मी दिलेले आहेत ते तुम्ही नोटबुकमध्ये व्यवस्थित सॉल्व करायचा प्रयत्न करा. आठवायचं आहे असं बोर्डवरचं उतरून बिलकुल घ्यायचं नाही, कारण शेवटी हे गणित आहे, तुम्हाला स्टेप वाईज समजणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला स्टेप्सला मार्क्स असल्यामुळं नाही, म्हणजे इतर ठिकाणी म्हणता मी बोर्डाला वगैरे, त्याच्यामुळे तुम्ही गणिताची सवय लावून घेताना स्टेप वाईज सोडवायचं. म्हणजे व्यवस्थित तुम्हाला एकदा त्या प्रश्नाला कळालं की बाबा हे अशा पद्धतीनं हा प्रश्न टॅकल करायचा आहे तर तुम्ही परत डायरेक्ट सोडवाच. म्हणजे ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये पण तुमचा बेस हा पक्का होणं खूप गरजेचं आहे. कळालेत कशा पद्धतीने सॉल्व करायचे? तुम्हाला होमवर्क पण मी देणार आहे तर ते होमवर्क पण तुम्ही सोडवून बघा नोटबुकमध्ये. काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. चला थांबूयात मग इथंच. बोर्डवरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. हे सगळं होमवर्क तुम्ही सॉल्व करा. इकडचे सुटू शकतील अशा टाईपचा एक झालेला नव्हता, त्याच्यामुळे मी आता इथंही तो एक सोडवून देते तुम्हाला. काय दिलंय बघा? 900चे 5/100. मग अशी मी सांगितलं होतं की जसं की कंचे भाग बेव प्रमाण काय करणार आहोत आपण? 900 आणि चे दिले तर गुणिले करायचं आणि 5/100 आला. अधिक परत 1250, इथंही सुद्धा सेम करायचं, गुणिले 8/100 करायचं. चला आता कोण कोणाला कॅन्सल होतंय बघूयात आपण. इथल्या 0ला हा 0 गेला, इथल्या 0ला हा 0 गेला, राहिलं फक्त किती? 9 × 5 म्हणजेच 9 किती झाले? 45. अधिक हा जो आहे 0ला 0 गेला, त्यानंतरच बघा 125 आणि 125 गुणिले 8/10 राहिलं तर काय करायचं? परत अजून भाग जाऊ शकतो का बघूयात आपण. इथं मी गोल करून ठेवते, बघूयात इथं कितीनं जाईल. तो 5 न घालवलं तर किती झाले? 25 × 5 = 125 आणि इथं किती होणार? तर 5 × 10 म्हणजेच बे आलेले 2 × 4 = 8. जे आपण अपूर्णांकाच्या वेळेस मी सांगितलं होतं असं कशा पद्धतीनं असे भागाकार वगैरे आले तर करून घ्यायचे. राहिला फक्त किती वरती? 25 × 100. ह्याचा अर्थ झाले किती आन्सर बघा? 45 + 100 म्हणजेच किती येणार? तर 145.
आलेत लक्षात? जरी कंस आला तरी सुद्धा किंवा चेची गणित आली ना तरी सुद्धा ह्या पद्धतीनं सोडवायचं. कितीही मोठी असू दे, आपण आपला नियम सोडायचा नाही. त्यानंतरचं हे सुद्धा तशाच पद्धतीचं आहे बघा. काय करायचं, ह्याला सुद्धा 1250 चे दिले गुणिले करा आणि 12% म्हणजेच किती असतं, 100 असतं. म्हणून 0 ला 0 हा कॅन्सल करा. राहिले बघा किती, परत अजून भाग जाऊ शकतो ना ह्याला. बेसख 12 बे पंचे 10, परत 5 न ह्याला लावा म्हणजेच किती झालं बघा. इथं बे पंचे 10 बेसख 12 इथंपर्यंत क्लिअर झालंय. परत ह्या 5 न 125ला भागा म्हणजेच किती होणार, 25 5 125 म्हणजे 25 गुणिले 6 आलं. 25 5 125, 25 सख किती येणार तर 150. आलेत लक्षात? अशा पद्धतीने हे दिलेलं हे दोन गणित पण व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करा. आणि मगाशी मी 10 एक्झाम्पल तुम्हाला सांगितले होते, त्यात हे 11वा ऍड करा, हे सुद्धा 12वं, आणि राहिलेली जी होमवर्कला आहेत ना ती सॉल्व करा. बघा आता 7 × 8 डिवाइड बाय 4 आहे ना, तर याच्यामध्ये काय करायचं, पहिल्यांदा भागाकार करा, आलेल्या उत्तराला गुणून घ्या. त्यानंतर सेम पुढचं इथंही भागाकार आहे, आलेला भागाकार किती येतो बघा आणि गुणिले 3 करा. इथं तर सिंपल आहे, 16 आणि 5 21 झाले, 21 वजा 12. म्हणजे अशी तुम्ही तोंडी एक्झाम्पल सॉल्व करत जावा. कितीही एक्झाम्पल मोठं असला तर इथं पण मोठं एक्झाम्पल दिसतंय, पण 80 ला 5 न भागा म्हणजेच किती होणार बघा तिथं. आणि 80 ला 5 म्हणजे 16 85 16 आलं इथं. परत पुन्हा आलेलं गुणिले 4 करा आणि किती येतं ते पुढच्या आन्सरमध्ये फाइंड आउट करा. तुम्ही तोंडी केली तरी चालतील, एकदा समजली, एकदा नोट डाऊन करून घेतली की ऑटोमॅटिक परत आपल्या लक्षात येत जातात. कळालेत कशा पद्धतीनं होमवर्क वगैरे तुम्ही सोडवून घ्या. एकदा चेकआउट करून बघा आन्सर्स वगैरे बरोबर येतात का. चला थांबूयात आपण इथंच.